मिनिटं. तुम्ही कशाला भाग्य समजता? चला बोला बोला. तुम्ही म्हणसा लांड्या तू आम्हाला बोलायला लावलं, तुला काय उभं केलं होती? मी सांगतो, ज्याच्यावर भरपूर पैसा आहे, 20-25 पोरं आहे, पत्नी अति सुंदर आहे, तुम्ही म्हणता तुम्ही राजा भाग्यवान. हे भाग्य, हे भाग्य भाग्यदारी नो भाग्यदारी नो हे. भरपूर पैसा, धन, 20-25 पोरं, पुत्र, पत्नी सुंदरता, हे भाग्य, हे भाग्य, हे भाग्य. कशात भाग्य? निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संतापाई, निकटवास बरा संता. हा, या 3 गोष्टी मुद्द्याने घंटा पाहिजे. हा, चला पहिला मुद्दा सोडवा आता. भाग्य नव्हे, धन. मागच्या वर्षी मी बोललो पैसा म्हणजे भाग्य नाही. नाही हो, तुम्ही आले होते त्या दिवशी काय बरोबर आणलं होतं? हां, कॅन कॅन करत आले ते जासांचं काही बरोबर एखादं कुठं नाही, हातातली अंगठी नाही, गळ्यातला गोप नाही, तुमचं ATM कार्ड नाही, घरातली तुरी नाही, घरातलं सोयाबीन नाही, घरातला गहू नाही, एखादा क्विंटल विकत नाही इकडे बाबाच्या दरबारात. तिथे काय लांडे मागेना पडे घड लावले. बेकार काम आहे महाराज. त्या मागच्या वर्षी सांगितलं, तुम्हाला आठवण राहत नाही म्हणून आमचा मुद्दा आहे. वर्गणी म्हटली लोक तर काढतातच. एवढं नको म्हटलं, एवढं नको म्हटलं. नाही ना ऐकत नाही, नाही ना ऐकत नाही ना, नाही ना राजा, नाही ना, नाही ना राजा, मजाक करू नका, ऐकत रे, नाही ना मी ऐकत आहे, जास्त होता तर नाही ना ऐकत. पाहिजे मरशील तू. बेकार काम आहे तुमच्याकडे, चांगलं आहे पण खरंच. मला पितांबर बाबांना सांगितलं, आपले परीश बाबांना सांगितलं, लांड्या या परिसरात अशी वर्गणी आहे म्हणे आमच्या संस्थेले. कोणी 5,000, कोणी 10,000. तुम्ही कोण हसून राहिले? तसं काही, तसं काही. आणि ते तर पण बाबा तुमचा परिसर चांगला आहे. तुमचे लोक वर्गणी आणून तर देतात का नाही? आता नाही, पण काळेच्या दिवशी, प्रसादा दिवशी हे काय वर्गणी मग तुझ्या आणबे पाथरवाई आणलं वर्गणी दिलं आम्हाला पुस्तक घेऊन फिरायला लागते गावात. ते पोरग असते भाई उभं, त्या पोरांना जाण का बाबाला बोलून आणजाय, वर्गणीवाले आले, ते पोरग घरात जाते वापिस येते. नाही बाबा म्हणतात घरी नाही. काही लोक जवळ जाऊ आपण, भाऊ आम्ही वर्गणीसाठी आणतो बा, आजची वर्गणी त्या कधी सप्ता आहे, भागवत आहे, असं चांगली गोष्ट आहे. पण त्याच्यानं होत नाही. तुम्ही लोक करता वा 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 असं वाटते पुरे सप्त्याची वर्गणी मिळतात ते. वा वा वान वा वा वान वा वा. भाऊ तुमची किती लिहायची? लिहा मग आपले 11 रुपये. वा 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 11 रुपये. 11 रुपयाची तर पावतीच आहे बाबा. 11 रुपये वर्गणी घरदार घ्यायला. हां, एक लक्षात ठेवा, दोऱ्यानं बोला फक्त खालचे लोक. खालच्या मंडळी दोऱ्यानं आवाज द्या, दोऱ्यानं. मागचे भगवान जब देता है तब मागून आवाज नाही आला. भगवान जब देता है तब, हाँ, भगवान जब देता है तो चप्पल फाड़ के देता है, और जब लेके जाता है ना तो पराठा लाल पड़ता है. ये के मनुष्याचे काय गीतेमध्ये शब्द आहे, तुम्हाला जर 25,000 पगार असेल, त्यातले वर्षाचे 12 महिन्याचे
2000 माल पितांबर माझाला द्या. त्याचं त्याला जर नाही दिलं, भगवंत म्हणतात माझं मला जर नाही दिलं तर मी तुमच्या घरात चोर होईल चोर. इथे देसान नाही, डॉक्टरला द्यावं लागतं. कमी डॉक्टर झाले का आता? कोणी गल्ले दवाखाने कोणी गल्ले. मी आता नवीन पदवी पाहिजे, नवीन डॉक्टरची. गुप्त रोग तज्ञ, गुप्त रोग गुप्त डॉक्टर तज्ञ. मोठमोठे बोट लागेल बा. नाक कान घसा, आंधळे घुसा, टेबलावर झोपा, हा करा, जी बाहेर काढा, डोळे दाखवा. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. यस बस लांब श्वास घ्या. आमना मला सांगू द्या ना. या श्वास, या श्वास, या श्वास, या श्वास. उलटे व्हा. मी आहे ना इथे. तुम्ही कशाला घाबरता? मी आहे. शांततेने झोपा. मी कशासाठी आहे इथे? शांततेने झोपा. या पाय जवळ घ्या, करा पायला. या पाय जवळ करा पायला. या श्वास, या श्वास, या श्वास. उठून बसा, बसा उठून. हा काय होते तुम्हाला? हे एक लोक काय केलं ते? आम्हाला इच्छा काय होते तुम्हाला? सुदामा ब्राह्मण पोट कापायचं मिस केलं. सुभद्रा पोट कापलं. कुठे चिंती दिशी मानलेली बहीण होती द्रौपदी. द्रौपदीकडे द्रौपदी पोट कापलं ग. शाडू फाडला परमात्मा पोटाला लागला. चिंडी बांधती द्रौपदी हरीच्या पोटाला. एक साडी घेतली, एक चिंडी घेतली. साडी ती या नारी थी या साडी थी सवी वस्त्र निघाला. म्हणून महाराज म्हणतात भाग्येत्री नव्हे धन, भाग्येत्री नव्हे पुत्र, भाग्येत्री नव्हे तारा, निकटवास बरा. महाराज या संतांच्या दर्शनामुळे तुम्हाला काय झालं? संत दर्शनी हा लाभ. कोणता लाभ? पद्मनाभ जोडला. संतांच्या दर्शनामुळे मला परमात्म्याची प्राप्ती झाली. धन्य आनंदाचे सापडली. साधू संत माय बाप तेही दिले कृपा. त्या परमात्म्याला कुठे ठेवलं? संपुष्ट हे. ओ महाराज तुम्ही तर म्हणता परमात्मा व्यापक आहे. विठ्ठला विस्तारीला ते बसतो काय म्हणतात? बसतो. होय भक्ती केला तैसा पूर्वे धरावी ते इच्छा. एवढा प्रभू भावे जेणे संपुष्टी राहावे. महाराज म्हणे हिच्याचं काम पण हिच्याचं कामच नाही. तुका म्हणे होता ठेवा होता माझ्या वडिलाचे पंढरीची वारी ठेवा होता तो या भावा ज्ञानेश्वर. दोन मिनिटं घेतो तुमचे 2 मिनिटं. तुम्हाला एक गजानन महाराजचा चमत्कार सांगतो बघा. आमच्या पारदच्या गजानन महाराजचं मंदिरचं जीर्णोद्धार झाला. वरचं मंदिर जीर्ण झालं. मंदिरचं जीर्णोद्धार झाला महाराज.
कळस बसायचा होता, कळस. गोपाल महाराज आखेंना गजानन महाराज संस्थेमध्ये फोन लावणार, बाबा उद्याची एकादशी आहे, आम्ही उद्या शेगावला येतो, आमचा कळस घेऊन द्या पारसचा. गोपाल महाराज म्हणत, बाबा तरी येऊ नका, उद्या एकादशी आमचं रिकंपन नाही. म्हटलं बाबा मी तुमच्या खात्यात 10,000 रुपये टाकतो, टाकू नका म्हणा, तुम्ही या घेऊन जा. गोपाल महाराज आकडे त्याच रात्री अटॅकनं गेले. आम्ही कळस आणायला गेलो, कळस झाला 20,000चा. लेकीबाईला म्हटलं आपण आता साड्या देण्यापेक्षा दिवी देऊ, दिवी साड्या दिवी दिल्या जातात. माझ्याजवळ 10,000 रुपये दिवे होणार होते 22,000चे. महाराज 2 दिवसात स्थापना आली, मी वापिस घरी आलो. मी पितांबर महाराजच्या समोर बोलून आलो, रात्रभर लढलो. महाराज बाबा मी आज पूर्ण करू शकत नाही. दुसऱ्या दिवशी कीर्तनाला गेलो, केनवट कीर्तन संपलं. महाराज एक बाई पैसे घेऊन आली आणि महाराज दुपटवर करा. त्या बाईने पैसे टाकले महाराज, ते 11,000 रुपये होते. म्हटलं बाई हे पैसे कशाचे हे पैसे. कीर्तन सुटलं की म्हटलं लोक कपडे झटकतात, लांड्यात आलो, तुले चाललो मी घरी. कोणी 10 रुपये देत नाही. म्हटलं आमच्या हातात, तुम्ही एवढे पैसे कसे दिले? आणि बाबा आमचा सेवादारी ग्रुप आहे म्हणे शेगावला. आम्ही गजानन महाराजांचे तांदूळ आले म्हणे, महाराज तांदूळ घरी कट्ट फोडलं, त्या कट्ट्यामध्ये सारे पैसे निघले म्हणे महाराज. तिच्या 7.5 लाख रुपये निघले महाराज, 7.5 लाख रुपये. ती बाई म्हणे आम्ही घाबरलो, पैसे घेऊन आम्ही संस्थेत गेलो. दादा पाटील म्हणे तुमचा घेऊन जा घरी. त्यातले 3 लाख रुपये म्हणे महाराज पेटीत टाकले, 93 रुपये घरी आणले. त्यातले 11,000 रुपये हे तुम्हाला. कोणतं काम केलं? त्या बाईला म्हटलं बाई मी तुम्हाला मला तुमच्या घरी यायचं. ते बाई महाराज तुम्हाला नेत नाही घरी. म्हटलं तू येतो ताई, मी आता तर येतो. त्या बाईनं लढायला सुरुवात केलं. मला त्या बाईच्या घरी गेलो. बाबा मी त्या बाईचं कौलाचं घर बाई चूल मागे इंधन पडेल, टिपाचा डबा आणला त्या बाईनी, त्यावर गोधडी टाकली, तिच्यावर पोतं टाकलं, मला बसता येत नाही. म्हटलं बाई मला चहा करा ना, चहा. ते बाईने मला घरी दूध नाही महाराज, तुम्ही दूध पिणारे माणसं. म्हटलं बाई जन्माचा गिलास ठेवा गंज. त्या बाईला गंजात पाणी टाकायला लावलं, गुळ टाकायला लावला. 2 गिलास गुळाचा चहा मी त्या बाईच्या घरी पेलो. म्हटलं हा गजामाता प्रसाद आहे, प्रसाद आहे. एक गजामाता सेवक सांगतो तुम्हाला, आम्ही जीवनात नाही कमाल. माझी स्वतःची गाडी नाही, भाड्याची गाडी आहे. आम्ही गाड्या जरी नाही घेतल्या, पण आम्ही आज मंदिरं बांधले महाराज, मंदिरं बांधले. हरा पुरुषार्थ परिबाबा करून राहिले महाराज या परिसरात. आज पितांबर महाराज सेवा करून झाले. तुम्हाला एकच सांगतो, फक्त भावपूर्वक पितांबर महाराजांची गजामारी सेवा करा. तुमचं काम नाही झालं, तुम्हाला पारस भेटायला या. जय
जय गजानन जय पितांबर. उद्या गुरुवर्य श्री निवृत्ती महाराज शेगाव